मी अरुण घोडके. शिवचिंतन. छत्रपती शिवराय हे खऱ्या अर्थाने जनतेचे पालन करते आणि रक्षण करते होते. प्रजेच्या जीवित, वित्त आणि सन्मानाच्या रक्षणासाठी ते सदैव जागरूक असत. आपल्या प्रजेच्या रक्षणासाठी ते सदैव तत्पर असत. त्यामुळे रयतेला वाटत असे की आपला राजा आपल्या सुखदुःखाचा खरा आधार आहे. महाराज जेव्हा एखादा प्रदेश जिंकून घेत असत तेव्हा तेथील प्रजेला ते अभय देत असत. भयग्रस्त रयतेला त्यांनी आत्मविश्वासाने जगण्याचे बळ दिले. रयतेला शांततेने, सुरक्षित आणि सुखाने जीवन जगता यावे यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. स्वराज्यात कुकर्म करणाऱ्यांची गय केली जात नसे. त्यांना कठोर शिक्षा दिली जात असे. त्यामुळे समाजामध्ये अनुशासन व न्याय टिकून राहत असे. मोहिमेवरती जाताना कोणालाही त्रास देऊ नका अशा सक्त आदेश सैनिकांना असे. त्यामुळे रयतेच्या अंतःकरणात आदराची भावना निर्माण झाली होती. शिवरायांच्या काळात मानवतेचा आदर्श प्रस्थापित झालेला होता. शिवराय हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते आदर्श प्रजापालक, न्यायनिष्ठ राजे आणि प्रजेसाठी झटणारे पालक होते. त्यांचा शिवशाहीचा कालखंड म्हणजे अपार प्रेम, धर्म, नीती आणि स्वराज्याच्या आदर्शाचे तेजस्वी प्रतीक होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी